ओम नमो पंचजगत्कृपाय पंचाश्रवदनोद्भूतान् पंचतत्वादिनायकान् पंचब्रह्ममयानोमी पंचाचार्यान् जगद्गुरून् विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्दं सदा वन्दे स्वाराध्यं गुरुं. काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन जगद्गुरु परंपरेला अनंत प्रणिपात करून श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी आपल्या पीठाच्या माध्यमातून जे दरवर्षीप्रमाणे जे पुरस्कार वितरण कार्यक्रम सोलापूरमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होत आहे. हा वर्ष सुद्धा तर हा व्यासपीठावर सिंहासनारूढ श्रीमद ज्ञानसिंहासनेश्वर श्री 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 1008 ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादांग यांच्या दिवचरणी आनंद प्रणिपात करून व्यासपीठावर उपस्थित आपलं परणकर महाराजजी व तसेच कडगावकर महाराजजी व सर्व जे सत्कार मूर्तीगण, सर्व आपलं व्यवस्थापन मंडळी आणि शुद्धे स्वामीजी आणि उपस्थित सर्व माता भगिनी, आज आपण आतापर्यंत जे आपलं सर्व प्रांतामध्ये म्हणजे सर्व विभाग यातलं जे जे आपला निस्वार्थपणे काम केलेले असतील, आपण आज पीठाच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार प्रदान केलेला आहे. हा पुरस्कार याचं आहे का कनेक्शन महास्वामीजींनी हॅलो आहे का रे हॅलो कित्येक वर्षापासून आपल्या पीठाच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करत आहे आणि विशेष करून महास्वामींचं एकच इच्छा आहे की जे आपण काशी पीठामध्ये स्वतः काशीमध्येच आपलं जेव्हा शिवरात्रीच्या पूर्वभावी सभामध्ये तिथं सर्व विद्वान लोकांना बोलवून तिथं सुद्धा पुरस्कार प्रदान करत आहे पीठाच्या माध्यमातून. महास्वामीजींचं एकच इच्छा आहे की महास्वामीजी हर वक्त म्हणत असतात जे आपलं काशी ज्या प्रांतातलं जेवढं विद्वत लोक आहे त्या विद्वत लोकांचा सत्कार म्हणलं तर जे चंतातीर्थ विश्वनाथांचा सत्कार केल्यासारखाच आपला पीठाच्या माध्यमातून त्यांना सत्कार करतावं. म्हणजे त्यांच्या एक आपण
जे आपलं महादेव देवादिदेव महादेवांना या आपलं इष्ट भगवानांना कुठेही बघत असले तर ते आपलं विद्वत लोकांमध्ये आपण पाहिलं पाहिजे म्हणून महास्वामीजी सदैव आपलं आशीर्वचनातच सांगत असतं. त्यानिमित्ताने इथं विशेष करून आपलं सर्व क्षेत्रामध्ये जेवढं जे क्षेत्र महास्वामीजींनी प्रतिवर्षप्रमाणे देत आहे, जे साहित्य क्षेत्र असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे आणि प्रज्ञा क्षेत्र असू दे, म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सामाजिक पुरस्कार आणि कृतज्ञता पुरस्कार आणि पत्रकारिता पुरस्कार आणि नाट्यकर्मी पुरस्कार आणि कीर्तनकार पुरस्कार, हे सगळं आपल्या क्षेत्रामध्ये राहून म्हणजे निस्वार्थप्रमाणे माझे जीवन जे आहे हे आपलं परोपकारार्थम इदं शरीरम जसं सांगितलेलं आहे, हा शरीर माध्यमातून आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करावं म्हणून त्यांनी सतत प्रयत्न करून केलेले जेवढं जे महान असतील ना, इथं ओळखून पीठाच्या माध्यमातून इथं दरवर्षप्रमाणे जे पुरस्कार देत आलेला आहे. हा वर्ष सुद्धा विशेष 8 पुरस्कार परवा एक 9वा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. म्हणजे एक पीठाच्या माध्यमातून एक नवीन पुरस्कार म्हणजे आपलं मालती खेने म्हणजे एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा पहिल्यांदा हाच प्रथमदा म्हणजे सोलापूरमध्ये त्या पुरस्कार सुद्धा महास्वामीजींनी इथं आरंभ केलेला आहे. आणि इथं म्हणजे इथे एक पुरस्कार आपलं ज्ञान संवासनाच्या माध्यमातून आपण सर्व म्हणजे आपल्या भारतासाठी भारताच्या भविष्यासाठी काम करणारं सर्व जे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना महान असतीनं ओळखून त्यांच्या कार्यामुळेच आपल्या भारताच्या प्रत्येक क्षेत्रातलं जे काम करतात लोक, त्याच्यामुळे आपल्या भारताचं जे वैभव आहे ते वैभव बाहेर देशात सुद्धा ओळखलेला जातो. त्यानिमित्ताने आपण पीठाच्या माध्यमातून असं काम करणाऱ्यांना निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांना आपण आपलं सध्या सर असू दे आणि राजसुरे सर असू दे, सर्व आपल्या वडकर सर असू दे आणि आपलं सिद्धेश्वर स्वामीजी असू दे, सर्व मिळून आणि आपण जेव्हा सिद्धेश्वर स्वामीजीने सांगितलं असा पुरस्कारच्या एक पहिल्यांदा आम्हाला वाटते मागच्या वर्ष त्यानिमित्ताने हा पुरस्कारामध्ये आलं नव्हतं. म्हणजे जेव्हा पीठारोहण झाल्यानंतर पहिल्यांदा हा पुरस्कारमध्ये आपण भाग घेतलेले सानिध्य घेतलेलं आहे. महास्वामीजींचा आशीर्वाद त्यांनी जे आपल्या पीठाचं जे काम म्हणजे कार्यरत त्यामध्ये कुठलाही बाधा न करता पुढे सुद्धा आपलं सोलापूर आपण कार्य पुढे सुद्धा असंच सेवाचं आपण सर्व भक्त लोक हा माध्यमातून आपण सर्व सरकार असले तर अवश्य याच्यापेक्षा अवश्य आपण याच्यापेक्षा जास्त आपल्या जवळ सगळ्यांच्या सहकार्याने आपण देऊ. महास्वामीजींचा आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व मिळून काम करू. एवढाच आपण जास्त समय जास्त असल्यामुळं आपण जास्त टाइम नाही घेता आपण आलेले सर्व सद्भक्तांना जगदादी जगद्गुरु पंचाचार्यांच्या जगद्गुरु विश्वराजांच्या महास्वामीजींचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आहे. आपल्या क्षेत्रामध्ये सदैव आपण कार्य अवश्य करत राहा. असंच आपण पीठ आपलं सदैव आपलं मागं आहे. पीठाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर आहे. एवढंच आपण सांगत जास्त समय नाही घेता आपलं अल्प एक वचनला गुरु सानिध्यांच्या चरणी समर्पण करतो. ओम शांती शांती.
या पवित्र अशा आशीर्वचनाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि यानंतर श्रीमद काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वचनाने आपण पुनीत होऊया। तत्पूर्वी सर्व भक्तगण आणि व्यासपीठावरील मान्यवरांना मी काशीपीठाच्या वतीने एक विनंती करतोय की आपल्या या कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर मंदिरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाप्रसाद आहे, सर्वांनी त्याचा एक जास्तीत जास्त लवकर जाऊन त्याचा स्वीकार करावा अशी या ठिकाणी काशीपीठाच्या वतीने मी विनंती करतोय। सिद्धरामेश्वराचा प्रसादही तो आपल्याला मिळू शकेल, त्या दृष्टिकोनातून सर्वांनी त्या ठिकाणी तो प्रसाद ग्रहण करावा अशी विनंती करतोय आणि यानंतर आपण ऐकूयात आशीर्वचन। विश्वेशलिंग संभूतम विश्वविद्या विबोधकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरु। श्री सिद्धरामेश्वरांच्या तपोभूमी सोलापूर येथे काशीपीठाच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा पुरस्कार वितरण समारंभामध्ये दिव्य सानिध्यस्थान विभूषित करून आपले मोलाचे आशीर्वचन दिलेले श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, समारंभात उपस्थित असलेले परणकर महाराज, कडवगावकर महाराज, आजचे डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर, श्री वेदमूर्ती वीरसंगय्य स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री राजेंद्र नागनाथ बलसुरे, वेदमूर्ती सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार प्राप्त कुमारी ऐश्वर्या विजय कुमार कुलकर्णी, श्री वेदमूर्ती बंडय्या मठपती समाज सेवा पुरस्कार प्राप्त पुणेचे श्री महेश विरूपाक्ष स्वामी, विठाबाई देवप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार प्राप्त व्याख्यान केसरी वेदमूर्ती बसवराज शास्त्री बसैया हिरेमठ सोलापूर, श्री शब्र परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार प्राप्त प्राध्यापक भीमाशंकर विश्वनाथराव मोतीपावडे लातूर, सिद्धरावप्पा दादा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार प्राप्त श्री गुरुनाथ नामदेव भटारे सोलापूर, शांताबाई व निवृत्ती गायकवाड सुकुळसाळे समाज कीर्तन पुरस्कार प्राप्त हरिभक्त पराय डॉक्टर अनंत भाऊराव बेडवे बार्शी, या कार्यक्रमाचे आयोजन केलेले सर्जे वाडकर, सिद्धय्या स्वामी आणि इतर त्यांचे सर्व सहयोगी, या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी आलेले लातूर, पुणे आदी इतर गावाहून आलेले आणि सोलापूरचे सर्व सद्भक्तगण, पत्रकार आणि माता, कार्यक्रम लांबत जाता है हे सर्व पाहिल्यानंतर आम्हाला असा विचार येऊ लागले की 8 पुरस्कार
एक दिवस देण्यापेक्षा आपण एक सप्ताह कार्यक्रम करून एक दिवस एक सत्कार मूर्तीचे स्पेशल प्रवचन लोकांना ऐकायला दिले म्हणजे मनसोक्त सर्व संतुष्ट होतील, नाही तर घाईमध्ये त्यांच्या बोलण्याचे राहून जाते. तरी परंतु सर्व सत्कार मूर्ती दिलेल्या वेळामध्ये आपला अत्यंत मोलाचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल सर्व सत्कार मूर्तींना काशीपीठातर्फे अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहोत. भारत भूमी विद्यांची भूमी आहे. या देशातील ऋषी महर्षीने 14 प्रकारचे विद्यांचे आविष्कार केले आणि 64 प्रकार कलांचे आविष्कार केले. त्याच्यामध्ये 4 वेद आहे, 4 उपवेद आहे, 6 त्याचे अंग वेदांग आहे, 14 विद्या मानले जातात. आता आपण जेवढे काय पुरस्कार दिले, एक कलाचे उपासक असलेले लोकांना ओळखून आपण पुरस्कार दिलेले. तसं जर आपल्याला पुरस्कार द्यायचे असेल 64 पुरस्कार द्यावा लागेल. दरवर्षी 64 पुरस्कार म्हणजे एक कलासाठी जीवन संपूर्ण अर्पण केलेले कलाकारांची निवड करून आपण करावं लागतो. करण्याचे संकल्प करायचे. आपल्या शिवसंकल्पाला देवाच्या तथास्मरण आशीर्वाद असतो. म्हणजे जेवढं शक्य तेवढं उत्कृष्ट कलाकारांचे आपण सत्कार अवश्य करायचे. ज्ञान जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. त्या ज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतः देवादेव महादेवाने हे ज्ञान देण्याचं कार्य सुरू केलं. निश्वसितमेतद् ऋग्वेदः यजुर्वेदः सामवेदः अथर्वणवेदः. सदाशिवाला 5 मुख आहे. त्यांचे 4 मुखातून 4 वेद निघाले. 5व्या मुखातून 28 शैवागमांचा आविष्कार झाला. आपल्या देशाचे मूळ वाङ्मय म्हणजे वेद आणि आगम आहे. आणि या वेद आगमांच्या आधारे जेवढं दर्शन तत्वज्ञान आहे सगळ्यांचे मूल म्हणजे वेद आणि आगमच आहे. आताच आपले कपाळे पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर मठवाले ते तत्वज्ञानाचे अभ्यासक आहे. त्यांनी एक विचार मांडले. प्रायः भारतीय जे दर्शनकार आहे वेगळे वेगळे दर्शनासंबंधी जे आपापले विचार मांडलेले आहे, परंतु सर्वांनी वीरशैव तत्वज्ञानाबद्दल थोडा उपेक्षा केली असं त्यांचे विचार आम्ही ऐकलो. ते थोडा अर्थाने काही लोकांनी घेतले, काही लोकांनी घेतले नाहीये. परंतु आम्हाला आवर्जून सांगावं वाटतो, दर्शनाचे मुख्य 5 विषय आहे. एक आहे ईश्वर, दुसरा आहे जीव, तिसरा आहे जगत, चौथा आहे बंध, 5वा आहे मोक्ष. जीव, ईश्वर, जगत, बंध आणि मोक्ष या 5 विषयावरच सर्व दार्शनिक लोक विचार करतात. या विषयावर सूत्रांची रचना झालेली आहे. ब्रह्मसूत्रादी सांख्यसूत्र सूत्रांची रचना झालेली आहे.
परंतु आम्हाला सांगायचं आहे, आमचे द्वापर युगाचे जे जगद्गुरु होऊन गेले, रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण आणि विश्वकर्ण, हे पांच आचार्यांनी पांच ऋषींना हे दर्शनाच्या एक एक विषयावर एक एक सूत्र त्यांनी उपदेश केलेला आहे. पहिला आहे पडविडी सूत्र, दूसरा है वृष्टि सूत्र, तीसरा है लंबन सूत्र, चौथा है मुक्तागुच्छ सूत्र, पांचवा है पंचवर्ण सूत्र. या पांच सूत्रामध्ये दार्शनिक लोकांना पहिला सूत्र रचना करून जगाला दार्शनिक तत्व सांगणारे जे आचार्य असेल, जगद्गुरु पंचाचार्य आहे, हे लोकांना माहित नाहीये. अनेक वीरशैवांना गोत्र सूत्राबद्दल नाव माहित आहे. गोत्र म्हणजे आपल्या वंशाचे मूल पुरुषाचे नाव आपण ओळखतो, परंतु सूत्र म्हणजे काय ह्याच्याबद्दल आतापर्यंत थोडासा प्रकाश पडला नाही. परंतु महास्वामीजींनी थोडा चिंतन करून पंचाचार्यांचे पंचसूत्रांवर आपण अनुष्टुप छंदामध्ये श्लोक लिहिलेले, परंतु सर्वांना कळत नाही. आता प्रत्येक श्लोकाचे अर्थ आणि त्याच्यावर जसं जन्मा अखेरचा प्रवचन आहे, तसं पंचसूत्रांवर सुद्धा आपण प्रवचन लिहू लागलो. थोडा दिवसानंतर तुमच्या हाती पडणार आहे. आपले सर्जेसर मराठीचे काम करण्याचे त्याने कबूल केलेले आहे. म्हणजे हे पांच सूत्र जगाचे आदि सूत्रकार म्हणजे गजरू पंचाचार्य आहे. म्हणजे संपूर्ण जगाला दर्शन संबंधी सूत्र देणारा आचार्य म्हणजे जगद्गुरु पंचाचार्य आहेत. पहला जो पडविडी सूत्र है, पद विधी. पद म्हणजे परम पदाचे प्राप्तीचे, विधी म्हणजे विधान, कशा रीतीने परमपद आपल्याला प्राप्त होतो हे पडविडी सूत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. दुसरा वृष्टी सूत्र आहे. वृष्टी म्हणजे पाऊस. आम्ही तुम्ही आता या रूपात जो दिसतो, ज्यावेळी आम्ही जगाला आलो, पाणीचे थेंब रूपाने आम्ही जगामध्ये आलो. पुन्हा आपला प्रवेश अन्नामध्ये झाला. अन्नाचे स्वीकार आपल्या आई वडिलांनी केले, त्यांचे सप्तधातू रूपाने आम्ही परिवर्तित झालो. नंतर आम्ही संतान रूपाने उत्पन्न झालो. म्हणजे जीवांची सृष्टी या जगामध्ये कशी झाली हे वृष्टी सूत्राच्या माध्यमातून आपल्या आचार्याने सांगितलेलं आहे. तिसरं आहे लंबन सूत्र. म्हणजे ईश्वर स्वरूप वर्णन करताना ईश्वर कसा आहे, म्हणजे सर्वात मोठा यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्य शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बसवेश्वराने त्याच्याबद्दल जगदगला मुगिलगला मिगयगला निम्मगला पाताळದಿಂದ ಅತ್ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಚರಣ ಶ್ರೀಗಿರಿಯ ಅತ್ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಮುಕುಟ अगम्य अगोचर अप्रमाण लिंगवे. या रीतीने जगामध्ये सर्वत्र व्यापून जो तत्व आहे तो ईश्वर तत्व असं लंबन सूत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. चौथा सूत्र आहे मुक्तागुच्छ सूत्र. जसं गुच्छ म्हणजे पुष्पाचा गुच्छ असतो, तसं 36 तत्वांचे मोतींचे गुच्छ म्हणजे हा जग आहे. म्हणजे तत्वात्मक सृष्टी आहे. म्हणजे जगाबद्दल संपूर्ण माहिती देणारा सूत्र मुक्तागुच्छ सूत्र आहे. पाचवा जो सूत्र आहे पंचवर्ण सूत्र. शिवयेव आत्मा, जो जीव आहे खऱ्या अर्थाने तो शिवस्वरूपच आहे. शिवा व्यतिरिक्त जीव वेगळा नाही. असं शेवटी शिवजीव ऐक्य तत्वज्ञान बोधन करून जीवाला मुक्ती देणारा सूत्र म्हणजे पंचवर्ण सूत्र आहे.
म्हणून जगातील सर्व सूत्रकारांना आद्य सूत्रकार म्हणजे जगद्गुरु पंचाचार्य आहे. त्यांच्या सूत्रांचे अभ्यास आपल्याला प्रचार करायचे, प्रचार प्रसार करायचे. त्यावेळी लोकांना कळेल. म्हणजे दर्शन क्षेत्रामध्ये जगद्गुरु पंचाचार्यांचा पहिला उपदेश असं लोकांना कळणार आहे. ते आपण प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करणार आहे. थोड्या दिवसानंतर ते पंचसूत्र तुम्हाला वाचायला मिळणार आहे. म्हणून या शिवप्रसंगी आम्हाला एवढंच सांगायचं आहे, वीरशैव तत्वज्ञान जगातील पहिला तत्वज्ञान आहे. मन्मथ स्वामींचे उक्तीप्रमाणे जहीच्या शिव तहीच्या शिवाचार, म्हणजे शिव जेवढं प्राचीन आहे, शिवाचार सांगणारा वीरशैव तत्वज्ञान तेवढंच प्राचीन आहे. ह्यापेक्षा पहिला तत्वज्ञान वीरशैवांचे असं म्हणले तरी काय वायवा होणार नाही. म्हणून हे सर्व 14 विद्यांचे 64 कलांचे प्रचार प्रसार अवश्य करावा लागतो. जे लोक आजच्या या काळामध्ये सुद्धा आम्ही नाट्यकला प्रशस्ती विजेत्याने विचार केलो, तुम्ही नाटक करतापर्यंत बघणार लोक आहे का या काळामध्ये? परंतु थोडाफार कमीमध्ये लोक आहे. पूर्वी काळी मनोरंजन साधन नव्हतं म्हणून नाटक वगैरे पळत होते. आता सगळ्यांच्या मोबाईल मध्ये सगळं मनोरंजन तिथं असल्यामुळे कोणी कुठे बघत नाही. त्यासाठी आपण प्राचीन कलांचे पुनरुत्थान करणं, कलाकारांचे गौरव करून त्यांना पुरस्कार देणं हा पीठाचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. या शिवप्रसंगी आपले मोती पवळे सर, आपले महेश स्वामी, आपले बलसुरे सर, बसवराज शास्त्री, सर्व सत्कार मूर्तीने अत्यंत सुंदर मनोगत व्यक्त केल्यानंतर ते ऐकत असताना मनामध्ये विचार आला, हे 1 दिवसाचा कार्यक्रम नाही, 8 पुरस्कार म्हणजे 8 दिवस करावा. आम्ही पुढे विचार करतो. तसे चांगले सप्ताह कार्यक्रम करून लोकांना वेगळ्या वेगळ्या विषयावर ऐकण्याची संधी मिळेल आणि सुंदर प्रवचन करण्याचा विचार आहे. आपले सर वगैरे काय म्हणतात त्यांच्यावर आपण विचार करू. परंतु अतिशय वेळ झाले तरी सुद्धा तुम्ही शांतीने बसून सर्वांचे ऐकले. शेवटी महास्वामींचे आशीर्वाद ऐकल्याबद्दल अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहेत. आपले सूचकाने वाडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते बुद्धीचे प्रसाद झाला, आता पोटाचे प्रसाद आणि सिद्धेश्वर देवामध्ये तयार आहे. प्रत्येकाने जाऊन प्रसाद घ्यावा असं सूचना देऊन आलेले परगावचे सर्व भक्तांना, सोलापूरच्या सर्व भक्तांना, पत्रकारांना, व्यास पाटील व्यासपीठावर सर्वांना पुनश्च एकदा मंगलाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्यावं. ज्ञानामृत आपल्याला आशीर्वचनातून मिळालेलं आहे. परंतु एक छोटा परगावरून जे लातूरहून आलेले लोक आहेत त्यांचा एक छोटासा उपक्रम या ठिकाणी आहे. समाज आहे मारवाडी समाज. लातूर येथील व्यापारी मंडळाचे श्री लटुरिया, श्री लक्ष्मीकांत सोनी, श्री लोहिया हे महास्वामींना या ठिकाणी पुष्पहार समर्पित करून त्यांचा आशीर्वाद घेतील. कृपया सर्वांनी 2 मिनिटं फक्त जागेवर बसून घ्यावं. आपल्या सोलापूरची शिस्त आपण दाखवूयात. हे परगावचे लोक दुरून आलेले आहेत आणि ते महास्वामींना पुष्पहार समर्पित करतायत. लातूर येथील व्यापारी मंडळाचे श्री लटुरिया, लक्ष्मीकांत सोनी, लोहिया या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. याबरोबरच शेवटचा या ठिकाणी आशीर्वाद मिळतोय. अमेरिकेचे सौभाग्यवती नयना षटकार हेही महास्वामींना पुष्पहार समर्पित करतायत. सौभाग्यवती नयना षटकार.
खास अमेरिकेहून आलेल्या आहेत त्या सौभाग्यवती नैना षटकार. धन्यवाद. याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी पुरस्काराचा संपन्न झालेला आहे. आपण सर्वांना विनंती आहे की आपण महाप्रसादाकडे सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना विनंती. सिद्धरामेश्वराच्या महाप्रसादासाठी आपण सर्वजण जाऊयात. Thank you.